नमस्कार, मी संघमित्रा. संघमित्राज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज मी सत्यनारायण प्रसादाचा शिरा बनवणार आहे. मी प्रसादाचा शिरा अतिशय सरळ आणि सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. आता सत्यनारायण प्रसादाचा शिरा म्हटलं की तो सव्वाच्या प्रमाणात बनवला जातो. जसं 1.25 किलोच्या प्रमाणात, 125 ग्रॅमच्या प्रमाणात किंवा 1.25 वाटीच्या प्रमाणात. मी तो सत्यनारायण प्रसादाचा शिरा हा 1.25 वाटीच्या प्रमाणात बनवलेला आहे. बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे, ज्याच्यामुळे प्रसादाचा शिरा अतिशय मऊसूत आणि दाणेदार बनतो. सुरुवात करूयात. वापरलेलं प्रमाण मी तुम्हाला करताना सांगणारच आहे. सगळ्यात सुरुवातीला मी जाडतळ असलेली कढई गॅसवर तापायला ठेवली. शक्यतो कढई घेताना जाडतळ असलेलीच घ्यायची. कढई हलकीशी गरम झाली की याच्यामध्ये 1.25 कप तूप घालून घ्यायचं. आता तूप मोजताना किंवा तुपाचं प्रमाण ठरवताना तूप वितळून मगच मोजायचे, म्हणजे प्रमाण चुकत नाही. आणि प्रमाणासाठी कुठलाही एखादा कप किंवा वाटी फिक्स करायची आणि त्याच वाटीने किंवा कपाने सगळे साहित्य मोजून घ्यायचे आहेत. तर इथं मी 1.25 कप तूप घेतलं आहे. आता तूप चांगलं गरम होईपर्यंतच फक्त गॅस मी मोठा ठेवते. तूप चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं. तूप चांगलं गरम झालं की गॅस कमी करायचा आहे. इथं आपलं तूप चांगलं गरम झालेलं आहे. तेव्हा आता गरम तुपामध्ये 1.25 कप रवा घालून घ्यायचा आहे. आता रवा इथं मी घेताना मध्यम साईजचा घेतला आहे. खूप जास्त बारीक पण नाही आणि खूप जास्त जाड पण नाही. तुम्ही कुठलाही रवा घेऊ शकतात. गॅस कमी आचेवरच ठेवायचा आहे. शेवटपर्यंत आपल्याला गॅस आता कुठेच वाढवायचा नाही आहे. उलटणीच्या मदतीने रवा तुपावर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. रवा भाजत असतानाच आपण रव्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स देखील तुपावर परतून घेणार आहोत. त्यासाठी मी इथं थोडेसे काजू आणि बदाम घेतलेत. 6-7 काजू आहेत आणि 6-7 बदाम आहेत. दोघं असे अर्ध करून घेतलेत काजू आणि बदाम. त्याच्यामध्ये घालून घ्यायचे तव्यामध्ये. गॅस कमीच ठेवायचा आहे. तसं ड्रायफ्रूट्स घालणं अगदी ऑप्शनल आहे, नाही घातले तरी देखील चालणार आहे. आणि सोबतच आपण याच्यामध्ये आता केळी देखील घालून घेणार आहे. त्यासाठी मी ते 2 इलायची केळी घेतल्या आहेत. 2 ह्या केळी अतिशय छोट्या आहेत, तेव्हा मी 2 घेतलेल्या आहेत. पण समजा मोठी केळी असेल तर एकच घ्यायची. फक्त काळजी एवढी घ्यायची की केळी घेतानाही पिकलेली केळी घ्यायची आहे. केळी वेळेवरच कापून घ्यायची आहे. आधी जर कापून ठेवली तर ती काळी पडते. किंवा प्रसादामध्ये पण प्रसाद तयार झाल्यानंतर जर केळी वरतून घातली तेव्हा देखील ती काळी पडते. म्हणून काय करायचं, केळी ह्या स्टेजलाच घालून घ्यायची, म्हणजे ती तुपावर चांगली परतल्या जाते आणि केळी काळी पडत नाही. केळी घेताना चांगली पिकलेली केळी घ्यायची आणि कट करताना ह्या पद्धतीने असे बारीक तुकडे करून टाकायचे आहेत. या पद्धतीने रव्याबरोबरच ड्रायफ्रूट्स आणि केळी देखील तुपामध्ये परतून घ्यायची आहे, म्हणजे ड्रायफ्रूट्स आणि केळी वेगळी तुपामध्ये परतण्याचा वेळ वाचतो. केळी ह्या पद्धतीनेच अशी तुपावर आधीच परतून घेतली ना, म्हणजे नंतर ती काळी पडत नाही. गॅस कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवर रवा चांगला बदामी रंगावर भाजेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. एका साईडला आपला रवा भाजतो आहे तोपर्यंत एका पातेल्यामध्ये मी दूध आणि पाणी गरम करून घेणार आहे. आता दूध घेताना मी तर 1.25 कप दूध घेत आहे. जर तुम्ही संपूर्णपणे दुधातच शिरा करणार असाल तर प्रमाण घेताना रव्याच्या दुप्पट घ्यायचं. म्हणजे आपण 1.25 कप रवा घेतला आहे तेव्हा 2.5 कप हा दूध घ्यायचं आहे. किंवा पूर्णपणे पाण्यात जर करणार असाल तर 2.5 कप पाणी घ्यायचं आहे. पण मी तर दूध आणि पाणी दोन्ही वापरणार आहे, तेव्हा मी 1.25 कप दूध घेतलं आहे आणि 1.25 कप पाणी घेते. पण रवा थोडा जाडसर असेल तर दूध आणि पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवून घ्यावं लागेल. आता हे दूध आणि पाणी मी गॅसवर तापायला ठेवून देते. गरम करून घ्यायचं आहे. आता दूध तापवतानाच मी याच्यामध्ये केशराच्या 10-12 काड्या घालून घेते. ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी देखील चालणार आहे, पण याच्यामुळे शिऱ्याला एक खूप छान कलर येतो. केशर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि दूध चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. आपलं एकीकडे दूध गरम होतं आहे तोपर्यंत आपल्या इकडे रवा देखील भाजून होईल. इकडे आपला रवा चांगला परतला गेला आहे. बदामी रंगावर रवा छान भाजला गेला आहे. मला 7 ते 8 मिनिट रवा भाजायला लागलेत. आता रवा भाजण्यासाठी वेगवेगळा वेळ लागू शकतो. तुमचं प्रमाण किती घेतलं आहे त्याच्यानुसार, कढई किती जाड बुडाची घेतली त्याच्यानुसार आणि गॅसची फ्लेम किती कमी ठेवली त्याच्यानुसार. इथं रवा भाजायला मंद गॅसवर 7-8 मिनटं लागली आहेत. रवा बदामी रंगावर चांगला भाजला गेला की त्याला छान मस्त असा सुगंध यायला लागतो. आता याच्यामध्ये आपण मगाशी तापवलेलं दूध आणि पाणी एकत्र जे तापवलं होतं त्याच्यामध्ये थोडं थोडं करून घालून घ्यायचं. एकदाच घालायचं नाही आहे, कारण की दूध पण गरम आहे, त्याच्यानंतर रवा पण गरम आहे, तेव्हा थोडं थोडं करून घालायचं, नाही तर ते उडायला लागतं म्हणजे शिंतोडे उडायला लागतात अंगावर. त्याच्यामुळे थोडं थोडं करून घालायचं आहे, म्हणजे शिंतोडे अंगावर उडून चटका बसणार नाही. आता उरलेलं दूध आणि पाणी देखील मी याच्यामध्ये घालून घेते. इथं सुरुवातीपासून माझा गॅस कमीच आहे.
गॅस कुठेच वाढवायचा नाही, गॅस कमीच ठेवायचा आहे आणि सगळं मिश्रण एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करता करताच रवा बऱ्यापैकी दूध शोषून घेतो. सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की याच्यावर झाकण ठेवून 1-2 मिनटासाठी वाफ काढून घ्यायची. गॅस कमीच ठेवायचा आहे. इथं 2 मिनटं झाली आहेत. झाकण उघडून एकदा बघून घेऊयात. साईडनं तूप सुटायला लागले, रवा देखील चांगला शिजला आहे, चांगला फुलला आहे. एकदा व्यवस्थित खालपासून हलवून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. आपण इथं 1.25 कप तूप घेतलं होतं, 1.25 कपच आपण रवा देखील घेतला आहे, तेव्हा साखर देखील आपण आता इथं 1.25 कपच घेणार आहे. प्रसादाचा शिरा म्हटलं की प्रमाणे समप्रमाण असतं रवा, साखर आणि तुपाचं. त्यामुळे इथे आपण 1.25 कप साखर, 1.25 कप तूप आणि 1.25 कप रवा घेतलेला आहे. इथं मी 1.25 कप साखर घेतली, ती देखील याच्यामध्ये आता मी घालून घेते. फक्त साखर घालण्यापूर्वी एक खात्री करून घ्यायची आहे की रवा व्यवस्थित फुललेला पाहिजे, म्हणजे व्यवस्थित शिजलेला पाहिजे, तेव्हाच साखर घालायची आहे. रवा जर व्यवस्थित शिजलेला नसेल आणि साखर घातली तर शिरा हा चिकट बनतो. त्याच्यामुळं रवा शिजल्यानंतरच साखर घालायची आहे. मी मगाशी 2 मिनटासाठी रवा वाफवून घेतला आहे, तेव्हाच रवा व्यवस्थित फुलला आहे आणि शिजला आहे देखील. तेव्हा मी आता साखर घालून घेतली, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. साखर वितळल्यानंतर रवा थोडासा पातळ होतो. साखर रव्यामध्ये लगेच वितळते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता परत झाकण ठेवून 2 मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे. 2 मिनटं झालीत, झाकण उघडून बघून घेऊयात. साईडनं छान असं तूप सुटलं आहे आणि शिऱ्याला मस्त अशी ग्लेज देखील आली आहे. मस्तच. एकदा हलवून घ्यायचं आहे, खालूनपासून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता सगळ्यात शेवटी 1 टीस्पून इलायची पावडर घालून घ्यायचं आहे आणि सोबत 5-7 तुळशीची फ्रेश पानं घालून घ्यायची. तुळशीची पानं स्वच्छ धुवून मगच घालायची आहेत. व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि याच्यावर झाकण ठेवून एक 10-12 मिनटासाठी असंच राहू द्यायचं आहे. झाकण उघडायचं नाही आहे, एक 10-12 मिनटं. जवळपास 10-12 मिनटं झालीत. एकदा झाकण उघडून बघूयात. मस्तच खूप छान सुगंध दरवळतो आहे. इलायची आणि नंतर शेवटी जी आपण तुळशीची पानं घातली होती त्याचा वास खूप सुंदर यायला लागला. खूप छान सुगंध येतो आहे. खूप छान मऊसूत दाणेदार असा आपला सत्यनारायण प्रसादाचा शिरा बनून तयार आहे. बघितलं, बनवायला किती सोपं आहे. प्रमाण देखील खूप सोपं आहे आणि वेळ देखील जास्त लागत नाही. तुम्ही बघू शकताय शिऱ्याला किती छान टेक्स्चर आलं आहे. मऊसूत आणि दाणेदार असा आपला शिरा बनून तयार झाला आहे. आय होप आजची रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. सोबत लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटूयात एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.